पारंपरिक पद्धतीने कोमल उर्फ कावेरी व रवींद्र यांचा विवाह सोहळा थाटात संपन्न। स्थानिक कोंबडवाडी पाचड वस्ती येथे कोमल उर्फ कावेरी व रवींद्र यांचा पारंपरिक आदिवासी पद्धतीने विवाह सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झालाय। या खास प्रसंगी संपूर्ण आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। लग्न सोहळ्याची सुरुवात क्रांतिकारक व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून वंदन करून पार पडली। धार्मिक कर्मकांडांच्या ऐवजी निसर्गपूजेला महत्त्व देत वधूवरांनी जंगलातील मातीची पूजा केली आणि निसर्गाला साक्षी ठेवून विवाह बंधनात अडकले। हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींना फाटा देत येथे विवाहविधी 16 प्रमुख परंपरांनुसार पार पडला। विशेष म्हणजे अक्षता म्हणून वापरण्यात येणाऱ्या तांदळाच्या ऐवजी आदिवासी परंपरेनुसार स्थानिक पद्धतीने वधूवरांना आशीर्वाद दिला गेला। या अनोख्या विवाह सोहळ्यात सुमारे 2500 ते 3000 नागरिकांनी हजेरी लावली होती। सामाजिक एकतेचा संदेश देत हा विवाह सोहळा एक आदर्श ठरला आहे। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजामध्ये अलग पद्धतीचे लग्न हे विवाह सोहळा पार पडत आहे। मात्र जो निसर्गाचा राजा म्हणून ज्यांना ओळखले जातो तो आदिवासी समाज हा डोंगरदऱ्यामध्ये राहत असतो आणि त्या डोंगरदऱ्यामध्ये आज वेगळ्या पद्धतीने हा लग्नविधी सोहळा पार पडत आहे। त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत काही एक सामाजिक कार्यकर्ता आहे। त्या सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधणार। दादा, काय या आज लग्नविधी सोहळ्याचा काय संपर्क आहे? रवींद्र आणि कोमल यांचा हा चांदवड तालुक्यातील पहिलाच आदिम लगीन सोहळा होत आहे। आदिवासी हा निसर्गपूजक आहे आणि धरतीपूजकसुद्धा आहे। तर प्रथम निसर्गाचं पूजन करून, धरती मातेचं पूजन करून, कंसारा मातेचं पूजन करून आणि जे काही क्रांतिकारक आहे या क्रांतिकारकांना वंदन करून या लग्न सोहळ्यासाठी सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे माझ्या पाठीमागे बघता आहे संपूर्ण आदिवासी समाजाचं ज्या ठिकाणी संपूर्ण जे त्यांनी जे साहित्य वापरले जातं त्या साहित्याप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण हे केलेलं आहे। संपूर्ण देवधर्माचे त्यांनी प्रतिमा मांडलेली आहे। त्या ठिकाणी त्यांनी या वधूवरांनी त्या याची प्रतिमा पूजन केलेली आहे आणि या ठिकाणी तो लग्नविधी हा सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडत आहे। त्यासाठी आपण संपूर्ण ह्या ठिकाणी या कोणत्या पद्धतीने लग्नविधी पार पडत आहे या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी माहिती घेतलेली आहे। मात्र जो डोंगरदऱ्यावर जो व्यक्ती संपूर्ण याच्यामध्ये काबड कष्ट करून आपले संपूर्ण पोटाची खळगी भरण्यासाठी जागोजागी खेडोपाडी जाऊन तो आपल्या डोंगरदऱ्यामध्ये त्याची पूर्ण हे घेत असतो। त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा विवाह सोहळा पार पडत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड।